एक आजोबा होते आमच्या ओळखीचे, तर ते दुकानात यायचे एक दिवसाड आणि रोज त्यांना डायबिटीज, हेवी डायबिटीज होता. ते माझ्या आईसमोर खुर्ची घेऊन बसायचे. आमच्या दुकानात तर वेलकमच असतं सगळं, त्याच्यामुळे काय बरोबर की चहा बी सगळं चालूच असतं, वगैरे अशा झोन मध्ये असतं. सो एकीकडे काम चालू असतं आणि एकीकडे ते आजी आजोबा बसलेले असतात, काहीतरी चालू असतं. तर आमच्याकडे एक दिवसाड ते आजोबा यायचे आणि रोज आईस्क्रीम खायचे. म्हणजे एक दिवसाड ते आईस्क्रीम खायचे. आजींनी काय सांगितलं ते सामान घ्यायचे आणि घरी जाताना एवढंच म्हणायचं की आजीला प्लीज सांगू नको आईस्क्रीम खाल्ले. सो दीज थिंग्स हॅपन व्हेरी ऑफनली इन आवर शॉप्स, की बाहेर लोक काहीतरी खातायत, लस्सी पितायत वगैरे चालू असतं त्यांचं काही ना काही हळूच. पण हळूच. आणि एकदा जाता जाता फक्त सांगतो की प्लीज घरचं कोणी विचारलं तर काही सांगू नका. सो दीज थिंग्स हॅपन, दे आर व्हेरी फनी. आणि ते एक वर्किंग क्लासचं तू एक मला सांगू होता की ते ज्याचा आजकाल, कारण का एव्हरीबडी इज वर्किंग नाउ, मेन विमेन सगळ्या, तर एक वर्किंग क्लास विमेनचा मला किस्सा सांगत होतास ते मार्केट यार्डवाला तो. येस. मला आमच्या इकडे आता अशा पण खूप बायका आहेत की ज्यांच्याकडे ऑर्थोडॉक्स फॅमिलीज मध्ये सगळं असतात. त्यांना त्या दिवसभर कंपन्यांमध्ये काम करतात, त्या येतात आमच्या दुकानांमध्ये. त्या म्हणतात आमच्या सासूबाईंना किंवा आमच्या सासऱ्यांना मार्केट यार्ड मधनं किंवा गिरणीमधनं पीठ आणलेलं पाहिजे किंवा तिकडनं सामान भरलेलं पाहिजे. सो तुम्ही एक काम करा, आम्ही घरनं हे डबे घेऊन आलो, तुम्ही तुमचे पुढे फोडा आणि त्या डब्यांमध्ये टाका आणि आम्ही आमच्या घरी घेऊन जातो, आम्ही हे गिरणीतनं दळून आणलं. बरोबर. सो ह्या गोष्टी ऑलमोस्ट रोज काही ना काहीतरी घडत असतात दुकानात.